एबी फॉर्म वेळेत न मिळणं आणि काही ठिकाणी एबी फॉर्ममध्ये चुका होणं यामुळे नाशिकमध्ये किमान 10 ठिकाणी तर नागपुरामध्ये 30हून अधिक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांना धनुष्यबाण या अधिकृत चिन्हाशिवाय लढावं लागणार आहे। सेना उमेदवारांना बी फॉर्म वेळेत पोहोचू नयेत यासाठी भाजपनं हेतुपुरस्सरपणे सर्व्हर डाऊन केल्याचा आरोप आता शिवसेनेच्या नेत्यांनी केलाय। तसंच या प्रकाराची तक्रार करणार असल्याचंही शिवसेनेनं म्हटलंय। आज या शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि चर्चाही केली। मात्र त्यानंतरही 10 उमेदवारांना पुरस्कृत करण्याची वेळ शिवसेनेवर आली। दरम्यान नाशकात प्रभाग क्रमांक 29 मध्ये दीपक बडगुजर आणि भूषण देवरे यांच्याऐवजी अरविंद शेळके आणि सतीश खैरनार हे दोघे अधिकृत उमेदवार असतील तर नागपूरमध्ये 30हून अधिक जणांना सेनेचा बी फॉर्म न मिळाल्यानं त्यांना शिवसेना पुरस्कृत म्हणूनच ही निवडणूक लढवावी लागेल। नेमकं हे सगळं प्रकरण आहे तरी काय पाहूया। मुख्यमंत्र्यांच्या होम ग्राउंडवर उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलेलं आव्हान निवडणुकीआधीच संपुष्टात येण्याची भीती आहे। कारण अर्ज भरण्याच्या मुदतीपर्यंत शिवसेनेच्या जवळपास 35 ते 40 उमेदवारांना बी फॉर्म पोहोचलेच नाहीत। त्यामुळे 151 जागांवर धनुष्यबाणासह लढण्याचं स्वप्न भंग झालंय। मात्र शेवटच्या क्षणी भाजपचे काही उमेदवार सेनेच्या संपर्कात होते, त्यामुळेच सर्व्हर डाऊन करून भाजपनं बी फॉर्म पोहोचणार नाहीत याची काळजी घेतल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। मला यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची शंका येते आहे, कारण की सत्ताधारी पक्ष हा कशा प्रकारे आम्हाला रोखू शकतो ह्या प्लॅनिंग मदत लागलेला आहे। आमचे पदाधिकारी आमचे उमेदवार ज्यावेळेस अर्ज दाखल करण्याकरता गेले त्यावेळेस आम्हाला असं कळलं की बा हे सर्व्हर डाऊन झालेलं आहे। तिथल्या अधिकाऱ्यांनी विचारलं काय प्रॉब्लेम आहे, काय अडचण आहे, ते म्हणले सर्व्हर डाऊन झालेलं आहे। पण 3 वाजेपर्यंतची वेळ होती, 3 वाजेपर्यंत त्या प्रक्रियेपर्यंत सर्व्हर डाऊन होतं त्यांचं। तिकडे नाशिकच्या प्रभाग क्रमांक 4 मधल्या शिवसेनेच्या 5 उमेदवारांवरही अपक्ष लढण्याची वेळ आली आहे। कारण इथंही बी फॉर्म शेवटपर्यंत हातात आले नाहीत। अर्थात शिवसेनेनं या सगळ्या प्रकाराची तक्रार पालिका आयुक्तांकडे केली आहे। प्रभाग क्रमांक 4 मध्ये तिथं झटापटी झाली आणि काही कारणास्तव तिथं वेगळ्या पद्धतीनं जे शिवसेनेच्या याच्यामध्ये नव्हते, परंतु एक वेगळ्या प्रकारची चीड म्हणा किंवा वेगळ्या प्रकारचा काहीतरी प्रकार झाला की तिथे आमच्या उमेदवारांचे फॉर्मच खेचून ते फाडाफाडी झाली। तिथे ते वेळेत फॉर्म न दिल्या गेल्यामुळे तिथं एक आमचे 4 उमेदवार तिथे आम्हाला अपक्ष म्हणून हे करावे लागले। दुसरीकडे भाजपनं मात्र बी फॉर्म रखडवल्याचा आरोप फेटाळून लावलाय। सेनेनं निराशेतून आरोप केल्याचं प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी म्हटलंय। नागपूरमध्ये शिवसेनेने असा आरोप केलाय की भारतीय जनता पक्षाकडून जाणून बुजून सर्व्हर डाऊन करण्यात आला, जेणेकरून एबी फॉर्म तिथे पोहोचू नयेत आणि जवळपास त्यांचे 25 जे उमेदवार आहेत ते एबी फॉर्म भरू शकले नाहीत। निराशेपोटी केलेला आरोप आहे। भाजपनं 70% उमेदवार बदलण्याचं सुतोवाच केलं होतं। स्थानिक नेते काही तगडे उमेदवार हाताला लागतात का याची वाट बघत होते। त्यामुळे शेवटच्या क्षणी धावपळ झाल्यानं हा गोंधळ झाल्याचीही चर्चा आहे। पण आता बी फॉर्मवरून सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे प्रचाराला नवा मुद्दा मिळालाय हे नक्की। राजकारणामध्ये स्वतःच केलेली स्ट्रॅटेजी ही स्वतःवर कशी उलटू शकते याचं हे उदाहरण आहे। जरी हे सर्व चुकीच्या प्लॅनिंगमुळे घडलं असलं तरीही ज्या कार्यकर्त्यांबरोबर हे घडलं त्यांचा विश्वास परत संपादन करायला शिवसेनेला नक्कीच भरपूर वेळ लागणार आहे। कॅमेरामन अतुल हिरडेसह सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर।